नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात अनेक दिवस तडी मारून बसलेल्या पावसानं अखेर दमदार हजेरी लावली आहे। मागील 5 ते 6 दिवस सातपुडा पायथा परिसरात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, ज्वारी आणि मका या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे। मे महिन्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली होती। त्यानंतर जूनच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाला आणि शेतकऱ्यांनी खरीप पिकांची लागवड केली। मात्र जुलै महिन्यात पावसानं विश्रांती घेतली। त्यातच उन्हाच्या तडाख्यानं पिकं वाळून चालली होती। यामुळे शेतकऱ्यांमध्ये काळजीचं वातावरण पसरलं होतं। मात्र आता बोरद, जुवानी, तुळाजा, लखापूर, न्यूबन, रोजवा, प्रतापपूर, रांजणी, सेलिंगपूर अशा भागात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं पिकांचं स्वरूप बदललंय। शेतांना पुन्हा हिरवाईचं वलय चढलं असून खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाली आहे। या दमदार पावसामुळे जमिनीतील पाण्याचा स्तर वाढेल आणि कूपनलिका पुनर्भरणाला मदत होईल। यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान निर्माण झालंय। मी मंगेश बुता पाटील, बोरद शेतकरी। मागील वर्षापेक्षा यावर्षी पाऊस कमी आहे। 15 दिवसापासून पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते, परंतु आता 5 दिवसापासून पाऊस आल्याने शेतकरी समाधान आहे। यामुळे या भाद्रपदच्या महिन्याच्या पावसामुळे पाण्याची पातळी, बोरवेलची पाण्याची पातळी, विहिरीची पाण्याची पातळी वाढेल आणि या 4 दिवसाच्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहून राहिले। या पावसामुळे कीटक हे मरतील आणि फळधारणा चांगली होईल। या पावसामुळे कापूस, सोयाबीन, केळी, पपई, ऊसाला लाभदायक आहे। तर मागील वर्षापेक्षा या वर्षाचे पावसाचे प्रमाण फार कमी आहे, परंतु या 4 दिवसाच्या पावसामुळे शेतकऱ्यांना तो लाभदायक झाला आहे। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, तळोदा।